आता तुम्ही पत्रकार पण आहात. मला तुम्हाला पत्रकार संजय राऊत यांना हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणतात की दोन्ही भावांनी आता ठरवलं आहे, दोघेही आता मनोमिलन होतं आहे वगैरे वगैरे. पण दोघांनीही मधला काळ जो बघितला 2005 नंतरचा, दोघांनाही बरेच राजकीय धडे मिळालेले आहेत. परिस्थितीने दोन्ही भावांना बरंच काही शिकवलं असं तुमचं ऑब्झर्वेशन आहे? अनेकांची फरफट झाली ना, हे सत्य आहे. फरफट त्या सगळ्या संघर्षामध्ये आमच्यासारखे लोकसुद्धा फरफटतच गेले. अच्छा. आम्ही सुद्धा स्वतः या सगळ्यामध्ये एक पार्टी आहोत ना, पक्ष कार्यकर्ते. जमिनीवर सुद्धा फरफट झाली ना, संघर्ष सगळ्यांनाच करावा लागला. हा आपलाच लोकांच्या विरुद्ध लढावं लागलं खाली. पण मग आता ती जी आत्तापर्यंत आम्हाला ऐकायला मिळतात मधल्या काळामध्ये स्टेटमेंट जी व्हायची, खाली कार्यकर्त्यांमध्ये पर्क्युलेट कसं करणार? कार्यकर्त्यांमध्ये झालेलं आहे. तुम्हाला असं वाटतं? 100% झालं. कधी नव्हे ते झालेलं आहे. आणि कार्यकर्त्यांची जी भावना होती ती हीच होती की आपण नैसर्गिकदृष्ट्या एक आहोत. असंही म्हटलं जातं की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र येणं हे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यासाठी एकत्र येणं. मला जसं वाटत नाही. दोघांचे वडील मजबूत आहेत, दोघांचे पक्षसुद्धा त्या पद्धतीनं काम करतात. अहो साहेब, मोर्चामध्ये एक इंटरेस्टिंग आहे, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना आपल्याकडे वेळ तसा कमी आहे. 5 तारखेला मोर्चाच्या निमित्ताने 2 पक्ष एकत्र येणार आहेत. 2 भाऊसुद्धा एकत्र येतील ना. मोर्चात दिसतील दोघं राज ठाकरे एकत्र? 100%. म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व करताना आपल्याला पहिल्यांदा अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमच्या भाषेत एका फ्रेममध्ये दिसतील. दिसायलाच पाहिजेत ना. नाही, दिसायला ही तसं नसतं तर आम्ही आमचा मोर्चा रद्द करून आणि त्यांनी त्यांचा मोर्चा रद्द करून तारीख बदलली नसते. एकत्र यावं, ताकद एकत्र दिसावी म्हणून तर हे ॲडजस्टमेंट झाल्यात ना. म्हणजे राजकीयदृष्ट्या दोन्ही भाऊ तिथे एकत्र दिसतील. परत परिवार एकत्र दिसेल. परिवार एकत्रच आहे, पण तो एकत्र दिसत नाही फार वेळा. लग्न कार्याच्या वेळेस वगैरे आपल्याला दिसतो फार. त्यासाठी तुम्ही का प्रत्येक ठिकाणी कॅमेरे घेऊन जात नाही. बरं. परिवार आहे, नाती आहेत, ती अधिक घट्ट आहेत राजकारणापेक्षा. अटी शर्तींची खूप चर्चा मधल्या काळात मला असं वाटत नाही. काय होतं बघा, राज ठाकरे तुमच्याशी इकडे चर्चा सुरू असते, पण त्यांच्याकडे भेटीला मग कधी एकनाथ शिंदे येतात, कधी फडणवीसांची त्यांची भेट होते. काल दादा भुसे येऊन गेले. बघा, तुम्हाला असं वाटत नाही का 2 टायमिंग होत आहे? नाही, मला असं वाटत नाही ह्या वेळेला काहीच. आणि हे जे लोक आहेत, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस, ते जात आहेत, ते मिठाचा खडा टाकायला जातात. बरं. संभ्रम निर्माण करायला जातात. संभ्रम. त्याचा काही परिणाम होत नाही लोकांवर. ती लोकांनी, महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलेलं आहे, जो ह्या मराठी माणसाच्या ऐक्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल, त्याला या महाराष्ट्राची मराठी जनता धडा शिकवेल अशा प्रकारचं वातावरण आज या राज्यामध्ये. कारण लोक कंटाळलेत, विटले आहेत. शेवटी या महाराष्ट्रातला जो मराठी बाणा आहे, जी मराठी अस्मिता आहे, ती अशी मरणार नाही ना, विझणार नाही. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो. ही सगळी मराठी माणसं फार स्वाभिमानी होती म्हणून हा महाराष्ट्र आहे. वारंवार एक शब्द या सगळ्या निमित्ताने चर्चेत आला, तो म्हणजे ब्रँड ठाकरे. हो, ब्रँड ठाकरे आहे ना. काय ब्रँड ठाकरे म्हणजे काय? आता कळेल ना तुम्हाला. धावाधाव जी झाली आहे ब्रँड ठाकरेच्या नावानं. हां, ते तुमचे जे कोण नाशिकचे मंत्री आहेत एक त्या भागातले, महाजन म्हणून, गिरीश महाजन काय म्हटले, शिवसेना जमीनदोस्त करू. फडणवीस म्हणतात शिवसेना राहणार नाही. तुम्ही कोण? तुम्ही आमच्या कुबड्यांवर उभे आहात. ठीक आहे, हे एकनाथ शिंदे वगैरे तुमच्याबरोबर आहेत, ही सगळी शिवसेना आहे. बरं, यांचा स्वतःचा पक्ष कुठे आहे? महाजनांचा स्वतःचा पक्ष कुठे आहे? अजित पवार, आमचे लोक असे घेऊन तुम्ही तुमचा पक्ष उभा केला आहे. तुमच्याकडे स्वतःचं काही नाही आहे. तुम्ही आम्हाला काय जमीनदोस्त करणार? या सगळ्यांना भीती वाटते ठाकरे ब्रँडची. ठाकरे एकत्र आले तर आमचं काय होणार? त्यांच्या पक्षामध्ये पळापळ होईल. आज त्यांच्या पक्षात असलेले 90% लोक निवडून येणार नाहीत या ठाकरे ब्रँडमुळे. हे लिहून ठेवा तुम्ही.